समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला। इथेनॉलच्या टँकरची कारला जोरदार धडक बसली। अपघातानंतर कारनं पेट घेतला। 6 जणांचा मृत्यू झालाय। तर वर्धा जिल्ह्यातील हे प्रवासी असल्याची माहिती आहे। अपघातानंतर समृद्धी महामार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये जवळपास 5 ते 6 नागरिक जागीच होरपळून ठार झाले। त्या आपण घटनास्थळावर आपण दृश्यामध्ये बघतोय कशा पद्धतीने अपघात झालेला आहे आणि समृद्धी महामार्ग सध्या बंद करण्यात आलेला आहे। काही काळासाठी हा मार्ग बंद राहील। या ज्या होरपळून मृत्यू झाले ते वर्धा जिल्ह्यातील सालवड येथील रहिवासी असल्याचे प्राथमिक तपासात पोलिसांच्या समोर आलेले आहेत। एकंदरीत हा अपघात मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुद्धा या ठिकाणी बंद करण्यात आली आहे। आपल्या सोबत बोलण्यासाठी समृद्धी महामार्गाचे आपले पोलीस अधिकारी आहेत। मॅडम, कशा पद्धतीने अपघात झाला, आता काय परिस्थिती आहे? आता सध्या आम्ही ट्रॅफिक चालवत आहोत। ट्रॅफिक सुरू आहे। मुंबई नागपूर, नागपूर मुंबई दोन्ही रस्त्याची ट्रॅफिक सुरू आहे। फक्त एक थोडा 10-20 मिनिटं आम्ही इथे ट्रॅफिक अडवून ठेवतो आहे आणि हे पूर्ण निघाल्यानंतर तिथले सोडत आहोत। ही प्रॅक्टिस जोपर्यंत इथेनॉलचा टँकर जो हे झालेला आहे, पलटी झालेला आहे, तो जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत ही प्रॅक्टिस करावी लागणार आहे। आणि तो टँकर काढण्याचा पण पूर्ण प्रयत्न आम्ही करतो आहोत। तो खाली करून पूर्ण शिफ्ट करण्याचा आमचं चालू आहे। प्राथमिक अंदाजामध्ये किती लोकांचा मृत्यू झाला? अंदाजाने 6 लोकांचा मृत्यू झालेला आहे। प्रमोद पानगुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, समृद्धी महामार्ग, वर्धा।